महाराजांच्या फुलांनी स्वागत करायचे आपल्याकडे जे फुलं दिलेले आहेत महाराज आल्यावर त्यांच्या स्वागत करायचे आपल्याकडे जे फुलं दिले महाराजांच्या उडाने पुण्यनगरीमध्ये आणि माहुल परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो। माननीय माजी सरपंच उडाणे ग्रामपंचायतचे होते, माजी वाईस चेअरमन विकास सोसायटी, माजी संचालक जवार सुतगिरणी मोराणे, माजी संचालक जवार शिक्षण प्रसारक संस्था धुळे, चेअरमन सिद्धेश्वर दूध उत्पादन संघ उडाणे, एवढे 7 ते 8 पद त्यांनी बघून सुद्धा आपल्या जीवनामध्ये कधी अहमपणा किंवा गर्व येऊ दिलेला नाही। लहान मुलांसोबत लहानांसारखं व वयोवृद्धांसोबत वयोवृद्धासारखं वागले। त्याचप्रमाणे त्यांचे खास करून परिचय माजी मंत्री आदरणीय दाजी साहेब रोहिदास चुडामणजी पाटील, जे काँग्रेस कमिटीचे माजी मंत्री होते, त्यांनी या धुळे ग्रामीणमध्ये जवळजवळ 40 ते 42 वर्ष आमदारकी भोगली, मंत्रिपद भोगली। त्यांचे अतिशय विश्वासू होते, कारण की एवढ्या मोठ्या मंत्रींच्या विश्वासू राहणं हे सोपी गोष्ट नसते। कारण की जी आपल्या मोराणे गावामध्ये जवार सुतगिरणी काढलेली तिच्यावर जी केस झालेली होती ती सुद्धा विश्वासू म्हटल्यावर आदरणीय सोमादादा यांच्यावर आरोपी म्हणून ठेवण्यात आलेलं होतं आणि ते कार्य त्यांनी सुद्धा विश्वास पात्र कार्य केलेलं होतं। त्याचप्रमाणे ते आदरणीय सुभाषजी दादा देवरे यांचे सुद्धा खंदे समर्थक होते। दाजी साहेब व सुभाष दादा हे जरी साले पाहुणे असतील विरोधक होते, परंतु दादांनी कधी इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडे केलं नाही। त्यांच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आपलं जीवन काढून घेतलं आणि खास करून ते काटेचे संत गुलाब बाबा यांचे निश्चम भक्त होते। जेव्हा त्यांना आठवण यायची, जर समजून घ्या संध्याकाळी 6 वाजता आठवण आली धुळ्यात की गुलाब बाबाला जायचंय, त्या ठिकाणी त्यांनी आपला संसार, मुलं, पत्नी, कुणाला भावांना न बघता ते डायरेक्ट काटेलला आणि बोलून द्यायचे गुलाब बाबाला की तू आता माझ्या संसाराकडे बघ। दर पौर्णिमाला ते काटेलला जात असायचे। तर सोमादादा यांचा जवळजवळ सर्व समाजामध्ये त्यांची ओळख होती। हा मी अल्पसा परिचय या ठिकाणी करून देतोय। आणि आज जे कीर्तनकार महाराज आहेत, कविराज महाराज जावरे, हे अतिशय यांच्या कंठामध्ये कोकिळा आहे आणि जिभेमध्ये खास करून सरस्वती आहे। या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कीर्तन सेवा होणार आहे, परंतु महाराजांना मध्ये सत्कार वगैरे चालत नसल्यामुळे आपण कुणी मध्ये सत्कार करू नये अशी मी आयोजकांच्या वतीने विनंती करतो। कीर्तन सुरू झालं म्हणजे कुणी मध्ये डिस्टर्ब करू नये अशी मी सर्वांना विनंती करतो आणि महाराजांनी आपले सूत्र पुढील घ्यावे अशी मी विनंती करतो। हरि जय जय राम
देवा माझ्या वडिला
कमी 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 माझ्या वडिलांची मिरासी का देवा ट्रबल 2 पॉइंट तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे उपवास पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे हरिवंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलिता लाज कोण दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे समचरण सृजम सांद्रणीला बुदाबम जगणनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंजनम गंजनेत्रम सवय दबलासमिथलम चिंतयामि महायोग विते तटे भीमरथ्याम परम पुंडरीकाय धातु मुनिंदाहे समागत्य तिष्ठन्तमानंद गन्नम परब्रह्मलिंगम भजय पांडुरंगम रंगा करो मना मना पांडुरंगा गुरु ब्रतमण मन दुसरे चरण संताची त्यांची कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका हरिकलावज्ञ ज्योतिरार्थावतारम कलंकांक देशोदि कामदिवक्त्रम खलानी शिवादा पणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिम भजत ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला दुसरे काहीच नाही बोलो तो वचने अगदी भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण
आहो स्वामी तू गया देवा यावरीण करावा भेर जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची इकडे येऊ मस आत्मस्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता लागून या पाया विनवितू तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही माझ्या वडिलांची मी राशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतून हरी हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीच्या पांडुरंगाच्या अथंग करुणेनं अथंग दयेनं संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि तुकोबाराई अभंगातून ना आई बर का ऐका तुकोबाराई अभंगातून आज आपल्या वडिलांची परंपरा सांगतात मिराशी या शब्दाचा अर्थ आहे परंपरा काय परंपरा आहे तुझी चरण सेवा पांडुरंगा बटन बंद करून सांगायला लागले तुझी चरण सेवा पांडुरंगा आपापलं बटन बंद करून सांगायला लागले तुझी चरण सेवा पांडुरंगा आणि मग ही सेवा कमी करा यांची आणि मग तुझी चरण सेवा पांडुरंगा हे देवा तुझी सेवा करतोय काय करतोय महाराज म्हणले उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला आणि म्हणून देवा तुझी सेवा करणार आम्ही तुझी सेवा करीन म्हणवावे पण हे वडिलांनी शिकवलंय आम्हाला आणि म्हणून करणार पण लोक हसतील आम्हाला वडिलांची सेवा करत असताना हल्ली लोक कलियुगातली आणि लोक हसतील आम्हाला तुकोबाराय म्हणले जगाची काय लाज धरायचे तुका मोकलीचा लाज कोणा लाज धरायची नाही कोणाच्या सेवेत आई वडिलाच्या सेवेत ज्या माणसानं आई वडिलाच्या सेवेकरता जगाची लाज सोडली मला वाटतं त्या करता भगवान परमात्मा सुद्धा कुठून तरी यावं लागतं त्याला मानतात पुंडलिका काय केले आणि परब्रह्म उभे केले ही ताकद फक्त त्यातच आहे आणि म्हणून महाराज म्हणले वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलिता लाज कोणा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा मला विठाला विठाला प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही अभंगाची पार्श्वभूमी तुमच्या समोर मांडलेली आहे कार्यक्रमामध्ये प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवण्या अगोदर आज आपल्या श्री क्षेत्र उडाणे गावातील सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व या गावचं वैभव नवे या गावचं एक पारमार्थिक क्षेत्रातील नवे सामाजिक क्षेत्रातील नवे राजकीय क्षेत्रातील एक गोड व्यक्तिमत्व नवे राजकीय क्षेत्रातला एक गोड हिरा आज आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं ज्यांना आपण दादासाहेब म्हणायचो बरोबर ना दादासाहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे इतका गोड सोहळा आयोजित केलाय आमच्या बागुल परिवारानं की मला पहिल्यांदा वाटतं की नेमकं मी पुण्यस्मरणाचं कीर्तन करतोय की एखाद्या सप्त्याचं काल्याचं कीर्तन करतोय असा भाव मला पाहायला मिळालाय एकदा टाळी वाजवली तर फार छान होईल आणि एवढा गोड आयोजनामध्ये नियोजनामध्ये मला सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं इथं आलोय गोड अशी गायनाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे गोड अशी मृदुंगाचार्य गोड अशी टाळकरी मंडळी गोड असा साऊंड ऐकणारी सुद्धा सगळी सुंदर आहेत म्हणून सगळ्यांना धन्यवाद देतोय दादांचा मोठा परिवार आहे आणि परिवारामध्ये आज खरं तर दादा आज आमच्यातून निघून गेलेत 1 वर्ष पूर्ण झालंय आपल्या गावचं वैभव आदरणीय स्वर्गवासी दादासाहेब सोमनाथ श्यामला बागुल यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे आज बागुल परिवाराने एवढा सोहळा गोड आयोजित केलाय की मी धन्यवाद देणारा कोण तुकोबाराय त्यांना धन्यवाद देतात आपुल्या हिता जो असे जागता आणि धन्य माता पिता तयाचे म्हणून धन्यवाद आहे सगळ्यांना आज त्यांच्या मागे मोठा परिवार आहे त्यांचे बंधू आहेत दोघे बंधू आहेत त्यामध्ये सुखदेव दादा आहे आणि दामू दादा आहे बरोबर ना हे दोनही भाऊ आहेत आणि त्यामध्ये त्यांच्या पत्नी ताईसाहेब रंजनाताई सोमनाथ बागुल विविधकारी सोसायटी चेअरमन उडाणे ताईसाहेब आणि त्याचप्रमाणे दोनही मुलं त्यामध्ये विकास दादा आहे प्रकाश दादा आहे आणि माझी बहीण सोनाली ताई आहे असा परिवार आणि या परिवाराने केलेला ज्ञानयज्ञ सोहळा आपल्या वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता हा केलेला अट्टहास आहे जसं तुकोबाराय म्हणतात याजसाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिस गोड बाबा या युक्तीप्रमाणे आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे उत्कृष्ट नियोजन केलंय गायनाचार्य मंडळी सुंदर आणलेत त्यापैकी सुंदर गाणारे व्यक्तिमत्व आदरणीय भाऊसाहेब महाराज माईक मध्ये सांगा ना काय अडचण नाही काय नाव त्यांचं रावसाहेब महाराज आहे रावसाहेब महाराजांकरता एकदा टाळी वाजूया सुंदर गातात ते त्यांना धन्यवाद आहे दुसरे गायनाचार्य गोवर्धन महाराज
गोवर्धन महाराज, आदरणीय गोवर्धन महाराज सुद्धा सुंदर गातात, टाळी वाजूया त्यांच्याकरता. त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतोय. विशेष तत्वाने सगळी टाळकरी मंडळी त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय. गोड टाळ वाजवत आहेत ही सगळी गायनाचारी मंडळी. आदरणीय दादू राजभाऊ महाराज बरोबर ना, सुंदर गातात ते सुद्धा. आदरणीय रुपेश महाराज, कल्पेश महाराज ते सुद्धा सुंदर गातात. आणि वाजवणारे आदरणीय देवा महाराज सुंदर वाजवतात ते सुद्धा. त्यांना सुद्धा धन्यवाद आहे. सगळ्यांना धन्यवाद देत असताना साऊंड सिस्टीम वाले सुद्धा मला वाटतं गोताण्यावरून या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. आमचे धनगर दादा बरोबर ना, त्यांच्या माध्यमातून मला हे सगळं इथपर्यंत येण्याचा योग मिळाला. आणि सगळी मंडळी असतील मला वाटतं त्यामध्ये या परिवारातली सगळी प्रेमाची पोरं. आणि सगळ्यांनी मला फोन केला की महाराज यावं लागलं, आमच्या वडिलांचं पुण्यस्मरण आहे. आणि सगळ्यांनी आग्रह धरला आणि इथं येण्याचा योग मला मिळाला. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझ्या चिंतनाला सुरुवात मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, वार करी संसाजा, वार करी संसाजा. एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. एवढ्या पवित्र आणि पावन कुळातली माणसं आहे तर बस आपल्यासारखं भाग्य, आपल्यासारखं पुण्य मृत्यू लोकात नाही कोणाचं. तुम्ही म्हणता कस काय, माझा आवाज येतो ना, मी बोलतोय ते कळते ना तुम्हाला. असं मान हलवत चालायचं म्हणजे मला तरी कळन तुम्ही आहेत का गेले झोपे बोलत चालायचं. एवढ्या पवित्र कुळातली माणसं आहे आपण. किती पवित्र. महाराज म्हणले जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, ओ भारत देश है मेरा. एवढ्या पवित्र मुळामध्ये जन्माला जगणं गोड करा. किती गोड करा. आपण ज्या राज्यात जन्माला आलात, या राज्यामध्ये आपण जर जन्माला आलो तर ही भूमी कोणाची, मला उत्तर अपेक्षित आहे तुमच्या सगळ्यांकडून. आपण ज्या राज्यात जन्माला आलात ही भूमी कोणाची. दादा बोला चालायचं, पोरं जरा बोला चालायचं. हा 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 महत्वाचं. कोणाच्या भूमीत. साधू संतांच्या. कोणतं राज्य. आपण ज्या राज्यात जन्माला आलात या राज्याचं नाव आहे कर्नाटक राज्य. हा म्हणताय मेडिकल वाले, तुम्ही तरी खरं बोला चला. असं हा हा ते म्हणतात, हा म्हणतात कर्नाटकातच जन्माला आला. हा कोणतं राज्य जरा बोला. कोणतं महाराष्ट्र राज्य. बरं महाराष्ट्रात जन्माला आलात यात काय नवल. ज्या जिल्ह्यात जन्माला आला तो जिल्हा कोल्हापूर बरोबर ना, धुळे जिल्हा. आणि धुळे जिल्हा म्हटलं का माझा आवडीचा जिल्हा आहे महाराज. का माहिती का, धुळे जिल्हा म्हटलं का ऐराणी भाषेचा बाले किल्ला बरोबर ना. वाजवली तर तुम्हाला स्वाभिमान असेल तर टाळी वाजवली असते. हा कोणता जिल्हा तुमचा, आई बोला ना कोणता जिल्हा. धुळे जिल्हा. मला वाटतं सगळ्यात जास्त कीर्तनाची आवड असणारा जिल्हा धुळे जिल्हा. कीर्तन परंपरेवर प्रेम करणारा जिल्हा धुळे जिल्हा. सगळ्यात जास्त पंढरपूरची आळंदीची वारी करणारा जिल्हा सुद्धा धुळे जिल्हा. मला वाटतं भजनाची आवड असणारा जिल्हा धुळे जिल्हा. सगळ्यात जास्त भाविक मंडळी सुद्धा कोणत्या जिल्ह्यात आहे. आई वडिलाची सेवा करणारा जिल्हा धुळे जिल्हा. सगळ्यात जास्त शेतातले बांध कमी कोरणारा जिल्हा. कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा जिल्हा पलीकडचा आपला नाही. एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला जगणं गोड करा. काकडत लिहिलंय आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा असल्या, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा,
अजून बोललेलं आहे, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेविला माथा, सुखावी आता जन्म. मग माझं म्हणणं आहे बरं का, अच्छा ऐक बरं का, माझ्या म्हणण्यापेक्षा संतांचं म्हणणं लय गोडे नाना. बरं काय सांगितलं संतांनी बरं का महाराज, शास्त्रामध्ये असा आधार लिहिलाय की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा जरा बोला ना, मला आवाज आला पाहिजे. किती वेळा? 3 वेळा आंघोळ केली पाहिजे आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय जरा बोला ना, तुम्ही काय करताय, तुम्ही काय करताय जरा बोला ना. तुम्ही 3 वेळा जेवताय, 3 वेळा जेवताय आणि एकदाच वरून मला हे सांगताय, सांगायला तरी पटलं पाहिजे ना तुम्हाला. माझं म्हणणं नाही, कबीरदास महाराजांचं म्हणणं. काय म्हटले ते, औटा हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, औटा हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, ए खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, अरे खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, भज मन नारायण तू भज मन नारायण. भजना करता आलोय, भजन गोड असावं. महाराज म्हणले किती गोड असावं, नरदे हा दुर्लभ जाना असुर वासुर आणि का करावं माहिती का, आम्हाला जन्मामध्ये देवानं त्याच कारण करता पाठवलं. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला पाटा बाधिकीचा. मग आम्ही त्या कारणाकरता जर आलोय तर कारण उत्तम रे त्याचं शोधावं. बरं काय कारण आहे, महाराज म्हणले सेवा असली पाहिजे, आणि सेवा जर असेल नाही तर देव सुद्धा आपल्या मागं पुढे उभा राहतो. सेवा असली पाहिजे. मग कोणाची करायची सेवा, माझं म्हणणं सेवा करायची ना तर मला वाटतं बऱ्याच लोकांना पंढरपूरला जाता येत नाही, आळंदीला जाता येत नाही. अशा लोकांना काय करावं, एक जुनी म्हणे बघा, तूच आहे तूच पाशी परी तू जागा चुकलास. म्हण आपल्या जवळ जे आहे ते शोधावं. आज मी ना दादासाहेबांबद्दल येता येता लिहिलंय. मला वाटतं तुम्ही 3 जण काय म्हणायचे दादांना, दादाच म्हणायचे ना. मी आज लिहिलंय त्यांच्याबद्दल येता येता. माझं घरच्यांना नाव सुद्धा आवडीनं कविराज ठेवलंय, नावानुसार वागलं पाहिजे माणसाचं. लिहिलंय मी येता येता, योगायोगेन केवळ माझ्या नावाचा, पण जसं नाव तसं वागलं पाहिजे, नाहीतर नाव मोठं एवढंच म्हणजे वागलं पाहिजे तसं. मी लिहिलंय आज त्यांच्याबद्दल. आज ना त्यांच्याबद्दल येता येताना लिहून आलो. आज सगळे बसलेत, आज 3 बंधू माझ्या कीर्तनात, विकास दादा बसलेत, प्रकाश दादा, माझी सोनाली ताई, 3 जण बसलेत. लिहिलंय मी त्यांच्याबद्दल येताना, त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आतो तुम्ही दादा, त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आतो तुम्ही दादा. अहो सर्व संपूर्ण भक्त राहते तुमचेच नाते दादा. या किविलवाण्या प्रकाश दादाची, सोनाली ताईची आणि विकास दादांची तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना हो त्यालाच कळते, असं म्हटलं गेलंय दादा. बेटा गुंडा हो या अगर मवाली, बाप तो अपने अचल में छुपा लेता है, बाप तो भिकारी हो या होत बाहेर, बाप तो बाप होता है. बापा इतकं जगात मोठं कोणी नाही. तुमच्या डोळ्यात पाणी येईल. माझी सोनाली ताई कुठे बसली मला माहिती नाही, पण तिला विचारतो. आज तिला बोलणार आहे मी, ऐका माहिती मला सांगतो ना. आज तिच्याबद्दल बोलत असताना तिला तिला विचारलं ना, के ताई तुझं माहेर कुठपर्यंत, तर तिच्या डोळ्यात पाणी, तिच्या डोळ्यात पाणी येईल. ती सांगल दादा माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माहेरामध्ये माझी आई आणि माझा बाप जिवंत आहे. दरवर्षी अख्खी माहेराला भाऊबीजेच्या सणाला आली की तिला माझ्या 2 भावांना किती हजाराची साडी घेऊ द्या, पण मला वाटतं खिशातून चुरगळलेली नोट हातात काढून देणारा बाप होता. बापा इतकं मोठं कोणी नाही आहे. बापाबद्दल बोलायला गेलं तर तुमच्या डोळ्यात पाणी येईल. तुम्ही सगळ्या माहेराला जाता का नाही, माहेराला जाता का नाही, बोला ना जरा. माहेराला जाता, पण पिशवीमध्ये कांदी बटाटे लसूण मिरच्या टाकणारी कोण आहे, कोण आहे?
आई आहे, पण सांगू का हे टाकायला लावणारा तुमचा बाप आहे. बापा इतका अंतकरण नाही म्हणे मोठं कोणाचं, म्हणूनच बोलतात माझ्या डोळ्यातली आसव, माझ्या डोळ्यातली आसव एकुणी मायेला पुसताना उरी होऊन दाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या पाटक्या सुधऱ्याला किती थिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं एक शिका कर लावलेली मला कसं सोताया, मला कसं सोताया कोणी बाबा म्हणताना उरी होऊन दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. जगतातला सगळ्यात मोठा वैभव आपल्या बापाचं आहे. मग बाप पाठीशी का असावा तर तू को बराय म्हणले बाप करी जोडी लेकराचे हो, बाप करी जोडी लेकराचे हो आमच्या बापानं सुद्धा आमच्या करता तेच केलं. काय केलं आमच्या बापानं आमच्या करता? त्याच्याबद्दल बोलत असताना, त्याच्याबद्दल सांगत असताना दादासाहेबांबद्दल बोलतोय. आज दिसतं त्यांनी आमच्याच करता नाही तर गावातला प्रत्येक मनुष्य सांगेल आमच्या करता सुद्धा दादासाहेबांना भरपूर काय केलं. समाजसेवेचं वेळ लागलं होतं दादांना, पण त्यांच्याबद्दल बोलत असताना आज रामायणातले काही पुरावे आठवतात आम्हाला, त्यांच्याबद्दल बोलतोय. आज काय बोलावं? लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची. दादा आई उचलून घेताना कुठं घ्यायची आपल्याला? आई उचलून घ्यायची आपल्याला कुठं घ्यायची? कडेवर घ्यायची. आणि बाप उचलून घेताना कुठं घ्यायचं? खांद्यावर घ्यायचं. तुम्हाला माहिती का आई कडेवर का आणि बाप खांद्यावर का? दादा माहिती आहे? सांगू. आई कडेवर घेते याचं कारण हेच आहे. आई कडेवर घेते याचं कारण एकच आहे, हे माझ्या डोळ्याला दिसलंय ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून आई संप्रेषणामध्ये घेते. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो, हे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ना, हे माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून बाप खांद्यावर घेतो. जगातलं सगळ्यात मोठं वैभव होतं आणि म्हणून बाप पाठीशी हे आपुली पुरवणे वाढवणे आपुली पुरवणे वाढवणे एकाएकी केला विराजीचा बाप आहे. आणि जगामध्ये आलोत ना तर त्याचं वैभव आमच्या पाठीशी असतं. हे वैभव ज्यानं जोपासलं, महाराज म्हणले त्याला कोणाच्या पाया पडायची गरज लागत नाही. पण सध्या काय झालंय, विको कमी असो मानवी जन्मामध्ये आम्ही आलो हा तर आम्ही ती प्रेम जोपासायला तयार आहे. काय होतंय सध्या माझ्या वयातली पोरं, माझ्या वयातली म्हणजे तुमच्याबद्दल इथं जेवढे कीर्तनात बसले तुम्ही नाही बरं का, तुम्ही सगळे छान आहेत. ज्या अर्थी तुम्ही कीर्तनाला त्या अर्थी तुमचे विचार ग्रेटच आहे. इथं कीर्तनात कोणी येत नाही, कीर्तनात तो येतो ज्याचे विचार चांगले. थोडस बोलू मी सांगू आई, ऐका ना. सध्या माझ्या वयातली पोरं म्हणतात आईला तुला काय कळतं तू गप्प बस, म्हणतात का तुमच्याकडे? म्हणतात का? जरा बोला. हा तुला काय कळतं तू गप्प बस. मी कधी कधी विचार करतो आईलाच जर काही कळत नसतं तर आईनं लहानपणी आपल्या डोळ्यात काजळ भरवायच्या ऐवजी नक्कीच भरवली असती मिरचीची पावडर. आरतीच्या आहेत का मोठं कोणी नाही. आम्ही प्रेम करावं आमच्या आईवर, का जगातले सगळ्यात मोठे तेच आहे. का एका विदर्भातल्या मराठवाड्यातल्या कवीनं लिहिलंय काय, हंबरून वासराले साठती जावा गाया तवा मले तिच्या मधी दिसती माझी माया, दिसती माझी माया. जगातलं सगळ्यात मोठं वैभव तेच आहे. काय करते ते, हाडाचे तू काढ करोनी केले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे कष्ट आई केले नाही कोणी.
हे तुझ्याची मोकळ्या बाची कशी कुजबुज ऐकू येई अनमोल जन्मा दिला ग आई तुझे उपकार पिटणार नाही. जगातली सगळ्यात मोठी तीच आहे. आणि मग त्यांच्यावर जर प्रेम केलं तर आम्हाला कोणाच्या पाया पडायची गरज लागत नाही. पण हे का केलं पाहिजे महाराज? थोडंसं उदाहरण आहे. थोडं उदाहरण का द्यायचंय? मी माझं सांगल, मला तुम्हाला रडवायचं नाही किंवा तुमच्या डोळ्यात पाणी नाही आणायचं. पण सांगू का, आई वडिलांचे उपकार जन्मात असलेच पाहिजे महाराज. काय उपकार? तर कुठंतरी असे सोळे घालतात. मी सांगू का दादा, बरं प्रकाश दादा, विलास दादा, हे तुम्ही नाही सोळा घातलाय किंवा दादासाहेबांचा सुद्धा सोळा नाही आज. मग तुम्ही म्हणता नाही आज चाललंय नेमकं काय? आज चाललंय हे चाललंय की दादांना तुमच्यावर केलेले संस्कार आहे आणि संस्काराचा हा सोहळा आहे. हा सोहळा संस्काराचा आहे. चांगलं पेरलं तर चांगलंच उगवतं. मला वाटतं बरोबर का नाही? जसं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आणि मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी. मी लय तुमच्या समोर बोलतोय, पण सांगू का, माझं बोलणं काहीच नाही, माझ्या आईची कृपा आहे म्हणून मी तुमच्या समोर बोलतोय. माझं वय 26 आहे, म्हणजे मी वय सांगायला आलो. पण सांगू का, माझं वय 26 आहे, पण माझ्या पंढरपूरच्या वाऱ्या 27 पूर्ण झाल्या. तुम्हाला विश्वास बसणार ना? तुम्ही म्हणता एक वारी कधी केली? सांगतो ना, ऐका ना, सांगतो ना, ते सांगायचं आहे. एक वारी कधी केली वारी? सांगू का, माझं वय 26 आहे, पण पंढरपूरच्या वाऱ्या 27 झाल्या. तुम्ही म्हणता एक कस काय वारी जास्त झाली? सांगू का, ज्या वर्षी मी पोटात होतो का, पोटात आईच्या पोटात होतो का, त्या वर्षी मला ती घेऊन गेली ती एक वारी. ती आणि 26 अधिक 1 किती झाल्या? बोला, 27. म्हणून आईची कृपा असावी लागेल, वडिलांची कृपा असावी लागेल ना. दादा, आज तुमच्याबद्दल सुद्धा बोलत असताना तुमचे फार अगणित उपकार आहे. तुमचं वर्णन आकाशाला करायला जावं, तुमचं वर्णन समुद्राला करायला जावं, पण समुद्र आणि आकाश सुद्धा दादासाहेब तुमच्या पुढे कमीच पडतं. तुम्ही म्हणताल कस काय कमी पडेल? अरे समुद्राची उपमा आपल्या बापाला देता येत नाही. तुम्ही म्हणताल कशी देता येत नाही? समुद्राचं पाणी चवीसाठी कसं आहे? खारट आहे. आणि आमच्या बापानं आमच्या करता कधीच खारं प्रेम दिलं नाही. बापाला समुद्राची उपमा देता येत नाही, बापाला आकाशाची सुद्धा उपमा देता येत नाही. तुम्ही म्हणताल कस काय? आकाशाला कस काय? तो अथांग आहे, सगळ्या जगाला ज्यानं पाजर घातलंय, मग तो आकाश कस काय त्याला बापाची उपमा देता येणार नाही? सांगू, बाप आकाशापेक्षाही मोठा आहे. कारण की का, आकाश रंग बदलतं, कधी ढवळं होतं, कधी निळं होतं, कधी काळं भरून जातं, पण आमच्या बापानं कधीच रंग बदलला नाही. बापाला आकाशाची सुद्धा उपमा देता येत नाही. जगातला सगळ्यात मोठा जर कोण असेल तर तो बाप आहे. महाराज, आम्हाला हे शिकायचंय आज, बापाचं गणित जर मोठं आहे तर बाप पाठीशी असला पाहिजे. हे नक्कीच जर वर्णन आहे तर एक सांगा तुकोबाराय, आम्ही काय केलं पाहिजे त्याच्याकरता? तुकोबाराय म्हणले, आपल्या वडिलांची जी परंपरा आहे ती जोपासत चला. आणि ही जर जोपासली तर कोणाच्या पाया पडण्याची गरज नाही. ही पांडुरंगाची सेवा आहे. अभंगाचं पहिलंच, माझ्या वडिलांची
टाळी वाजवाय सगळ्यांकरता. वा, अभंगाचं पहिलं चरण गोड गाऊन दाखवलं. माझ्या वडिलांची मिराशिका देवा. बटन बंद करून सांगायला लागले, तुझी चरण सेवा पांडुरंगा. साधा वया नाही, ते घेणं मी जन्मच आहे. आणि मग पांडुरंगा तुझी सेवा करतोय. पण संगतीत काय करता, आम्हाला काय करता येईल त्यांच्या संगतीत ना बऱ्याच काही गोष्टी आहे. काय करता येईल आम्हाला त्यांच्या संगतीत, काय करता येईल. संगतीनं ओलांडला अवघड घाट, चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट. तुझ्या विनव मगलो मीच मला थेट, सुख दुःखा एकमेका वाटला भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. हे सगळ्या जगातलं सगळ्यात मोठं वैभव आहे. आणि मग हे वैभव जर आम्ही प्राप्त केलं तर काय होईल. महाराज म्हणले आम्ही मीराशी करता प्राप्त हो. पण कोणी मीराशी जोपासली. तुकोबाराय म्हणले मी स्वतः जोपासली. आणि तुम्हाला सांगतोय हा गे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. काय अनुभव आहे. आता थोडस ज्या संदर्भात आपण जमलोय त्या संदर्भातलं एक उदाहरण आहे तुकोबारायांचं. तुकोबाराय म्हणतात मी जोपासलं. आणि तुम्हाला सांगतो घ्या रे होऊ नका रानभरी, विटेवरे ज्याची पाऊले समान, तोचे एक दान सुरदाता. काय जोपासला आम्ही, ऐका. महाराज म्हणले आम्ही जोपासले आणि तुम्हाला जोपासायला सांगतोय. काय जोपासा. हे आम्ही जोपासले परमार्थ रूपी धन जोपासलंय. आणि त्यातून आई वडिलाची सेवा केली. आणि ही सेवा जर केली तर स्वतः देव सुद्धा आपलं सांभाळ करतो. कसा करतो. एक पुरावा आहे, ऐका. पुरावा काय की आपल्या महाराष्ट्रामध्ये एक संस्कृती आली. काय की आपण आपल्या आता मागचा महिना होऊन गेला बघा. त्या महिन्यामध्ये पितरांप्रती आपण एक भाव व्यक्त करतो. त्याला कोणता महिना म्हणतो आपण. नाही भाद्रपद महिना असतो बघा. भाद्रपद महिना. त्याच्यात आपण आपल्या घरी जीव घालतो. काय पित्र. पित्र बरोबर ना. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला. हा पितृपाटा बरोबर ना. त्याला एक पक्ष म्हणतो आपण. कोणता पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस आपला पितृपक्ष. पितृपक्ष. हा. आणि तुकाराम महाराजांच्या घरी पित्र. तुकाराम महाराजांच्या पत्नीचं नाव काय. जिजाबाई महाराजांजवळ आल्या. महाराज रानात जा. कोणी भाजीपाला दिला कोणी गहू दिला तर घेऊन या. घरात काय नव्हतं. मग महाराजांनी उचलला विना फुटकाची विना. त्याला 2 तारा. टाळ कशाचे दगडाच्या टाळामधून गायले अभंग. आणि भजन करत करत निघाले. माझ्या मागे म्हणणार तुम्ही सगळेजण. एकदा सावध बसा बरं. म्हणणार माझ्या बरोबर. चला. तुकोबाची अमृतवाणी देवाची तुकोबाची अमृतवाणी देवाची दगडाच्या टाळामधुनी गायंग, टाळामधुनी गायले अभंग. बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल. करावा विठ्ठल जीवे भावे. करावा विठ्ठल जीवे भावे. एले सोस मन झाले आवभरी. थोडे इकडून आवाज. एले सोस मन झाले आवभरी. सोस मन झाले आवभरी. इतके तल्लीन झाले. भजनातली तल्लीनता वाढली. आणि जुन्या काळात माता माऊल्या तुम्ही वावरात जायच्या. आठवते का तुम्हाला. वावरात जायच्या. वावरात गेल्या की गोल मोठं रिंगण तयार करायच्या. रिंगण तयार केलं का गावातून हांड्यानं पाणी न्यायच्या.
त्या रिंगणावरून येऊन ओतायच्या. ओतलं का तुमचा मालक यायचा, त्यावर बैल फिरवायचा. बैल फिरली की जागा कडक व्हायची. परत तुम्ही गावामध्ये शेणाची पाटी असायची सारवलेली, त्या पाटीमध्ये तुम्ही शेण भरायचे आणि ती देऊन ती जागा, बोला ना आजी बोल की जरा मोठ्यानं बोल हा, ती जागा सारवायची. त्या जागेला तुम्ही काय म्हणायचे? खळे म्हणायचे. का खळेच ना, मग मी तेच म्हणतोय. ती मला इंग्रजीतून सांगते खळे. हा अगं खळेच म्हणलं मी, हा खळ म्हणलं. आणि मग आहे ना आजे तू वेल एज्युकेटेड, मला माहिती, मला मस्त आहे का. आणि मग त्या खळ्यावर जर तुम्ही पोहोचलात, गव्हाच्या 5 पेंड्या असायच्या, त्याला काय म्हणायचं आपण? हा बरं, ते झालं धान्य झालं का घरी न्यायला काय असायचे? घरी न्यायला त्या धान्य ज्याच्यात भरलं, पोत्यात भरलं का घरी न्यायला काय असायची? फॉर्च्युनर असायची, बैलगाडी असायची, बैलगाडी. आणि बैलगाडी चालण्याकरता इथून तुम्ही डिझेल आणायला नाही, मग काय असायचं? ते माग डबड असायचं लटकवलेलं 4 लिटरचं, तिच्यात तार घातलेली असायची. हा होतं का नाही ते जुना काळ. आणि मग बर का आणि मग तुकाराम महाराज त्या खळावर पोहोचले. सावकाराचं कळ, हो चुकशेट इकडे या. तुकाराम महाराजांना बोलवलं, एवढं गहू करू लागा. तुकाराम महाराज म्हणले जमणार नाही, आज आमच्या घरी काय पित्र, आणि मी जर गेलो नाही, माझी जिजी मला नाही पांडुरंगाला शिवाय देते. मी आई वडिलाची सेवा केल्यानंतर काय होतं याचं उत्तम उदाहरण सांगतो बरं का, ऐका. आणि मग आज आमच्या घरी पित्र आहे, मला जमणार नाही. सावकार म्हणले नुसतं लोकाला ज्ञान शिकवता, लोका सांगे. हा मला माहिती तुमचं पाठ आहे आणि यांचं एवढंच पाठ आहे, पण मला माहिती आहे ही लोक लय पाठ नाही करते, मग तर माळ करायला कैची धरण्याकरता तेवढी प्रमाणात पाठ करतात. एखादा वारकरी जर पंढरपूरला जायला लेट झाला, त्याला अडवणार गावातली लोक. काय लोकाला ज्ञान सांगता, मला अडवलं तर लोकाला ज्ञान शिकवता. म्हटलं झालं काय? तो म्हणला पंढरीचा वारकरी वारी चुकून द्या. त्याला म्हटलं का आमचं चुकलं, तू नाही गेला. तू म्हणतो तुम्हीच म्हणता ठाईचं बाई सोनी. अशी लोकांचं नाही म्हणावं घ्यायचं. आणि तुकाराम महाराज म्हणले बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले. महाराजांनी घेतली ती गावाच्या, त्या सगळं घेतलं, लागले ते धान्य करायला लागले. पण पांडुरंग परमात्मा म्हणले आज खा शिव्या. कोणाच्या? हा जिजाबाईंच्या. आणि जिजाबाईंची शिव्या खायच्या नाही याकरता पांडुरंगानं मारुतीरायाला बोलवलं. मारुतीराय इकडे या. मारुतीराय आले. कशा करता बोलवलं? बैल वा बैल. मारुतीराय म्हणले इम्पॉसिबल, माझं काही क्रेडिट आहेच का नाही? माझ्याकडं जरी क्रेडिटचं कार्ड नाही, पण तरी माझा विषय हार्ड आहे. आपण नाही कळाल तुम्हाला? मारुतीराय म्हणले माझं गणित मोठं आहे आणि मी बैल होणार नाही. पण बैल कोणा करता व्हायचे? ज्यांनी तुमच्या करता अभंग लिहिले तुकाराम महाराजांनी, त्यांच्याच करता तुम्हाला बैल व्हायचं. मारुतीराय म्हणले त्यांच्या करता बैल काय? त्यांच्या दारात कुत्रा बी होण्याकरता तयार आहे, व्हावे त्याचे द्वारी श्वान याते. आता बैलगाडीला एक बैल तयार झाले मारुतीराय. पण मारुतीरायची कीर्ती मोठीच. दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया, बालपणी गेलासी तो. थोडा आवाज. बालपणी गेलासी तो, थरथरली धरणी, थरथरली आसमान, एक मुखाना अंजनीच्या सुता, अंजनीच्या सुता, एक मुखानं बोला, एक मुखानं बोला, म्हणा जरा, एक मुखानं बोला. आणि मग जगतातलं महत्व लक्ष द्यायचं, मानवी जन्मातलं महत्वाचं गणित आम्ही एक केलं पाहिजे. आणि मग ना बरं का आहे का मोठ्यानं म्हणत चालायचं. आणि मग मारुतीराय म्हणले मी बैल होणार नाही. बैल कोणा करता व्हायचं एवढा तर सांगा. पण बैल तुकोबाराय करता व्हायचे. त्यांच्या दारात बैल काय? ऐका इकडे बघा, आई ऐका ना, इकडे बघा. आणि मग आहे ना बरं का ऐका, लक्ष द्या. आणि मग मारुतीराय म्हणले मी एक बैल झालो तयार, पण अजून एक बैल. म्हणले मग पांडुरंगाने विचारलं तुमचा मित्र कोण आहे गावात? आता गावात प्रत्येकाचा एक तरी जीवाचा मित्र, बोला ना, एक तरी जीवाचा मित्र, बोला ना असतो. नाना असतो का नाही? दादा असतो का नाही? आई तुमची कवाय नाही कधी मैत्रीण गावात? बोला ना. अगदी असते. आणि मग मारुतीराय म्हणले माझा एक मित्र आहे. मारुतीराय तिच्या दातून ओळखलं, काळ भंगूर केलं तू गच. हा मग मारुतीराय म्हणले माझा एक मित्र आहे. हा मारुतीराय आता कसं दाखवून दिलो, असं करते असं करते. हा आणि मग मारुतीराय म्हणले माझा एक मित्र आहे. कोण माहिती का? गणपती बाप्पा. मारली गणपती बाप्पाला. गणपती बाप्पा
मोर्या नाही इकडे या. गणपती बाप्पा आले. गणपती बाप्पा आले मारुतीला लागले ना चल आमच्या पप्पाने असू द्या. आणि मग 2 बैल तयार केली. 2 बैल तयार केली लय जागेवर थोडस. आणि मग देवानं गाडी तयार केली आणि 2 बैल तयार झाली. आता 2 बैल साधी होती होय. एक जीवाचा अवतार आणि एक शिवाचा अवतार. जुन्या काळात पोळ्याला गाणं म्हटलं जायचं कोणतं? जीवा शिवाची बैल जोड लावीन पैजल आपली पुढ गौर मोराच्या मानाचा होतं का नाही? आता नाही राहिलं गाणं. आता गाणं अपडेट झालं. पाटलाचा तुम्हाला जमत आहे चांगलं वाजवायला बरं का. आणि मग आहे ना आणि मग मारुतीला गणपती बाप्पा अशी 2 बैल तयार केली. 2 बैल तयार केली ती 10 वाजून 3 मिनिटांना बैल बरोबर तयार झाली होती. आणि 10:15 थांबायचं होतं म्हणले. आपला वेळही संपत आला होता. आणि मग म्हणले 10 वाजून 3 मिनिटांना देवाने बैल तयार केली. आणि बैल तयार केल्यानंतर गाडी तयार केली. गाडीमध्ये सगळं भरलं. सगळ्यांचा नाद करायचा पण तुमच्या डोळ्याकडच्या पिकअप ओल्यांचं नाही. काय पिकअपवर नाव टाकतील काय सांगता येत नाही. असं ते नागिन 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 मला येताना भेटले 2-4 जण. अरे काय गाडी. आणि याकडनं तर मग अशी मी येताना पाहिलं फाळकच म्हणतो ना आपण त्याला. मागं तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? फाळक. त्या फाळक्यावर नाव लिहिलं. बघतोस काय रागानं वर टेक केलं वाघानं. म्हणलं वर वाघ. पहिला वाघ निघून गेला आणि दुसरा वाघ आला. त्यानं काय लिहिलं माहिती का? आला बाय दाजीबा. आणि देवानं गाडी तयार केली. गाडी पंढरपुरातून निघाली. बरोबर निघाली. आणि कशी निघाली माहिती का? भीमातिरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे तेथील मुकाशी चारभुज त्याशी पाहिल्या 16,000 रे नाचत जाऊ त्याच्या गावाखेड्या सुख देईल वेसावा रे. आणि गाडी पंढरपुरातून निघाली. कोणाच्या दारात जाणार होती गाडी? बोला. तुकाराम महाराजांच्या दारात जाणार होती. जिजा तुकाराम महाराजांना हाक मारली पण आता तुकाराम महाराज गेले होते रानात. इकडे बघा रानात गेले पण मग तिकडे तुकाराम महाराजांचं गहू करण्याचं काम गहू ते धान्य करण्याचं काम चालू होतं. पांडुरंगानं 2 बैल तयार केली. स्वतः तुकाराम महाराजांचं रूप घेतलं आणि तुकाराम महाराजांच्या दारात आले. जिजाईंना हाक मारली. जिजाई बाहेर या. जिजाई बाहेर आल्या. गाडी बघितली. गाडीतलं मटेरियल बघितलं. जिजाई म्हणल्या हे आमचे महाराज असू शकत नाही. डाल में कुछ डाल में काला नहीं डालच काली लगती मुझे इधर. और बता दो पिको कभी दया इधर कुछ तो गड़बड़ है. तुम्हाला नाही कळालं मी काय बोलतोय ते? हा अभिजीत मुझे भी इधर कुछ तो गड़बड़ लगती है. साळुंके हाँ सर जरूर कुछ तो गड़बड़ है. हाँ दया दरवाजा तोडना. मला मालिकेवालीने बोलावलं होतं पण गेलो नाही मी. काहींना आता कळलं काहींना घरी गेल्यानंतर CID पाहिल्यावर कळलं. जिजाई म्हणल्या काहीतरी गडबड. जिजाई गेल्या अंबाबाई का अनादि निर्गुण प्रगटली भवानी महिषासुर मर्दना लागोनी. अंबाबाईची स्तुती गायली. आई आमचे महाराज आज बदललेत. पारमार्थ सोडलाय प्रपंचाला लागलेत. आणि मग अंबाबाई म्हटल्या हे आमचे नाही तुमचेच आलेत. महाराज जगातलं सगळ्यात मोठं महत्वाचं गणित आमच्या पांडुरंगानं आपल्या जर आई वडिलाची सेवा जर खरी असेल तर त्याच्या घरी स्वतः जगाचा मालक जातो आणि पितृजीव घालतो. हा सांभाळ करण्याची भूमिका देवाची. म्हणून माझं म्हणणं आहे आज काय म्हणणं आहे सांगू का? आज दादासाहेबांच्या या पुण्यतिथी निमित्तानं एक वाक्य न्यायचे घरी. काय न्यायचे? सगळी तरुण पोरं बसलेत आणि मी तुमच्या वयातलाय. आज आपण सगळे भाऊ आहेत. वाईट वाटून नाही द्यायचं. काय करायचं? आजपासून एक संकल्प करायचा. दादासाहेबांच्या पुण्यतिथी निमित्तानं एक संकल्प करायचा. इथून पुढे आपण आपल्या आई वडिलाला कधीच वाकडं बोलायचं नाही. उलट बोलायचं नाही. का उलट बोलायचं नाही? जर आपण उलट बोलत असाल तर जगातला सगळ्यात मोठा अन्याय किंवा सगळ्यात मोठा अपराध आपण करतोय. बोलायचं नाही. का बोलायचं नाही? अरे जगात जर आई वडिलाची कृपा जर झाली आई वडिलापेक्षा पांडुरंगाचा आशीर्वाद कधीच मोठा असू शकत नाही. म्हणून आई वडिलाच्या सेवेला जपलं पाहिजे. आणि ही सेवा ज्याच्या जवळ आहे महाराज म्हणले त्याला कोणाच्या पाया पडायची गरज लागत नाही. सध्या तर कायदा एवढा कठोर आहे कोणाला धक्का जरी लागला आणि शरीरातून रक्त जरी निघालं हाफ मर्डर नावाचा गुन्हा लागू होतो का नाही? बोला होतो का नाही? गुन्हा लागू होतो. पण कोणताही गुन्हा होऊ द्या कोणताही बोलतो मी जगात
जगातला कोणताही गुन्हा होऊ द्या, तुमचा गुन्हा माफच केला जातो. त्या कोर्टाचं नाव आपले आई वडील आहेत, यांच्यापेक्षा जगात मोठं कोणी नाही. म्हणून माझं म्हणणं आहे जगात त्यांची भूमिका जोपासावी. आज दादासाहेबांचं सुद्धा आभाळा एवढं वर्चस्व आहे, किती त्यांच्याबद्दल बोलत असताना सांगून जाईल. अरे त्यांच्याबद्दल बोलायला जर गेलं तर एक शब्द आहे, किती गोड सांगितलंय, उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी घडी भरतो थांब जरा ऐक त्याची दापर लय अवघड हाय गड्या ओम गाया बापर ओम गाया बापर लय अवघड हाय गड्या ओम गाया बापर ओम गाया बापर. जगातला सगळ्यात मोठा जर आपल्यावर प्रेम करणारा जर कोण असेल तर तो बाप आहे. आणि मग बापाची भूमिका आम्ही जोपासली पाहिजे. 14 वर्ष रडणारी कौशल्या माता साऱ्या जगानच सांगितली. मी काय बोलते बघा बरं का. 14 वर्ष रडणारी कौशल्या माता साऱ्या जगानं सांगितली, पण हा विचार कोणी केला नाही. ज्यानं शेवटचा प्राण आपला राम राम करत सोडला तो दशरथ राजा अजून कोणाला दिसला नाही. थोडस पुढे सांगू का. माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून साऱ्या गावात पेढे वाटणारी आई प्रत्येकाला दिसते, बरोबर. पेढे वाटणारी आई प्रत्येकालाच दिसते, पण हा विचार कोणी करत नाही ज्यानं आपल्या मुलाला नोकरी लागलीच पाहिजे म्हणून पुढाऱ्यांच्या पाया पडणारा बाप अजून कोणाला दिसला नाही. जगातली सगळ्यात मोठी भूमिका आहे. आणि मग असावं आपल्या जन्मात ना हे आई वडिलाचं कर्म असावं. आणि हे कर्म आज तुम्हाला सांगू का, हे थोडस ना आई वडिलांनी चांगलं केलंय. आज दादासाहेबांचे विचार चांगले होते, नवे नवे आज त्यांचं चांगल्या सामाजिक लेवलच्या नवे आमदार मंत्र्यांपर्यंत चांगली ओळख होती. आणि एखाद्याचा विश्वास बनणं ही जगातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट असते बरं का. जगातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट. कारण की का सध्या पानिपतच्या युद्धात जसा विश्वास मिळालाय तसा तो अजून जिवंत झाला नाही. पण मला वाटतं दादासाहेबांसारखा एखादा व्यक्ती असतो त्याच्या माध्यमातून विश्वास राहतो बरं का, असावा. पण हे आज तुम्ही मला माझं म्हणणं आहे दादा बरं का, तुम्ही दोघांनी किंवा माझ्या ताईनं तुम्ही तिघांनी सोहळा नाही केला, मग तुम्ही आता नाही चाललंय काय सांगू का. हे तुम्ही नाही केलं. दादासाहेबांचे विचारच आज कामाला आलेत. आज त्यांनी चांगलं पेरलंय. म्हणतात ना जैशी करणी वैशी भरणी. हे कर्माचं सुद्धा गणित महत्वाचं आहे. चांगलं असलं तर आज बसायला सुद्धा जागा शिल्लक राहत नाही. उत्तम चिवरे कीर्ती मागे हे उरलं पाहिजे. मला वाटतं तुम्हाला रेल्वे स्टेशन कुठे आहे, धुळ्याला आहे. इथून काहीतरी 17-18 किलोमीटर असेल इथून, बरोबर ना. धुळ्यावरून ट्रेन मला वाटतं इकडं चाळीसगावला जाते, इकडं मागे नाशिककडे जाते का, मुंबईला जाते. बरं मुंबईला जाते. आणि इथले 4 जण आपल्या उडाण्यातले 4 जण आपले याच्यात गेले, कुठे धुळ्याला गेले. त्यांना जायचं होतं मुंबईला ठब्या. आणि 4 जण गेले, पण अचानक गेल्यावर तिकीट भेटत नाही. कशाचं बोला, कशाचं, ट्रेनचं तिकीट भेटत, बोला ना नाना बोला ना, कशाचं तिकीट भेटत नाही, ट्रेनचं तिकीट भेटत नाही बरं का. तिकीट भेटलं नाही. आणि तिकीट भेटलं नाही मग हे नाराज नाही व्हायचं म्हटले, काळजी करू नका. त्याच्यातलं एक अपडेट होता, 16 प्रो नाही 17 प्रो मॅक्स होता. तुम्हाला नाही कळालं, जरा भाषा जरा अपडेट आहे. हा 24 नाही 24 अल्ट्रा नाही 25 अल्ट्रा प्रो मॅक्स होता. आणि मग त्यानं काय केलं बाबा माहिती का, त्यानं काय केलं, 10 रुपये काढले स्वतःच्या खिशातून. कोणी इथला उडाण्यातले 4 जण गेले स्टेशनला. त्यानं 10 रुपये खिशातून काढले आणि तिघांकडून 10 घेतले. किती झाले 40 झाले. आणि तिथं बघा त्या धुळ्याच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक दुकान आहे बघा. नसलं तरी हा म्हणायला, हे ऐका ना, नसलं तरी हा म्हणायला आपल्याला काय जाते म्हणायला, ऐका ना. आणि मग इथले 4 जण गेले. त्यांनी 40 रुपयाचा नकली साप खरेदी केला. खोटा मेड इन चायना साप खरेदी केला. आणि ट्रेनचा शेवटचा डबा असतो, आपण त्याला जनरल डबा म्हणतो. जनरल डब्याचा अर्थ यारे लहान थोर सकळाशी येथे आई अधिकार एवढं प्रमाणपीठ बसलं पाहिजे. आणि मग ते आले आणि 4 तो साप त्या डब्यामध्ये सोडला. साप डब्यात सोडल्यानंतर त्याच्यात होत्या लाडक्या बहिणींनी जसा साप पाहिला, अय्या साप आहे, 2 मिनिटं डबा खाली केला. आणि 4 जण सकाळी 7 वाजता बसले. यांना कुठं जायचं होतं माहिती काय, मुंबईला जायचं होतं. कुठं जायचं होतं,
मुंबईला जायचं होतं. सकाळी किती वाजता बसले पोरं बोला ना? 7 वाजता. जायचं तो कुठं? मुंबईला. कुठले होते? उड्डाणातले. आणि मग बसले सकाळी 7 वाजता बसले. 8 वाजले, 10 वाजले, दुपारचे 3 वाजले. आणि एक आहे ना तिथं टीसी आपला ब्लॅक अँड व्हाईट कपड्यावर असतो, आपण त्याला टीसी म्हणतो. टीसीचा लॉंग फॉर्म म्हणजे तिकीट चेकर, बरोबर ना? तिकीट चेकर. आणि मग ते साहेब तिथं होतं. साहेब विचारलं साहेबाला, कुठं आलो? साहेब म्हणले धुळ्यात. काय डोकं बिकं फिरलं काय? सकाळी 7 वाजता बसलो धुळ्यात कसं काय? साहेब म्हणले सकाळी 7 वाजता या शेवटच्या डब्यात साप निघल्यामुळं हा डबा इथेच ठेवण्यात आला, बाकी ट्रेन मुंबईला निघून गेली. नाही कळालं मी काय बोलतोय ते. जैशी करणी आणि म्हणून कर्माला लय प्राधान्य द्या. आपण कर्म केलं ना, आपल्याला जुन्या काळात काय होतं माहिती का? आपल्या आता करायचं पुढच्या जन्मात फेडायचं. तसं आता नाहीये. आता इथंच करा आणि इथंच फेडा. म्हणून म्हणतात जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे जाच कर्म तैसे जगी जीवनाचे सार आणि मग कर्माला ज्यानं प्राधान्य दिलं, महाराज आमच्या दादासाहेबांचं सुद्धा तेच गणित आहे की कर्माला प्राधान्य दिल्यामुळं जगाच्या मालकानं सुद्धा त्यांचा शेवट गोड केला. आणि माणूस किती दिवस जगला याहीपेक्षा त्याचा दादा शेवट कसा झाला याला फार किंमत आहे. दादासाहेबांचं आयुष्य कदाचित आपल्याला कमी लाभलं, म्हणजे का? ते आपल्यामध्ये कमी दिवस जगले. पण सांगू, ज्ञानोबारायचं सुद्धा आयुष्य 22 वर्ष होतं. किती वर्ष? माणसाच्या आयुष्याच्या दिवसावर नसतंय, माणसानं आयुष्यामध्ये येऊन कमवलंय काय. मला वाटतं दादासाहेबांना जर लोक म्हणले काय कमवलं, तर सांगू आज दादासाहेबांना नजर पुरणार नाही एवढा समाज आज त्यांनी कमवला. आणि ही उत्तम चिवडे कीर्ती मागे हे कमवलं त्यांनी. आणि हे कमवण्याकरता माणसानं माणसासारखं राहिलं पाहिजे. कसं राहिलं पाहिजे? माणसानं माणसाच्या दुःखात. मला वाटतं एक केसी मध्ये सुद्धा दादांचं मोठं, खरं तर मला वाटतं त्यांच्या माध्यमातून केस सोल्व झाली. असं मोठं काम दादांचं होतं. आणि मग हे काम जर करायचंय तर महाराज म्हणले आम्हाला कुठंच जायची गरज नाही. न लगती जावे सुखे येतो घरा, कुठं जायची गरज नाही. आम्ही आमच्या आई वडिलाची सेवा करावी. पण मग कशी करावी? आज मी तुम्हाला सांगू का? फायद्याचं सांगू का? टाळी वाजवून भजन केलं पाहिजे. आता नाही, हा बघ सत्य आहे. आणि टाळी वाजवली पाहिजे. का टाळी वाजवली पाहिजे? आता तुम्हाला कीर्तनात टाळी वाजवायला लावली, लोक मान्य करतील. लोक म्हणतील काय भाविक आहे, कीर्तनात टाळी वाजवली. आणि कीर्तन संपलं रोडला जाऊन टाळी वाजवा बरं. हे म्हणतील येडं झालं, याला पहिल्यांदा उचला म्हणते. हा नाही जमणार. टाळी वाजवण्याचं सामर्थ्य गोडच आहे. मी सांगू तुम्हाला थोडा आवाज. काय सामर्थ्य टाळी वाजवण्याचं? थोडंसं बोलतो. टाळी वाजवण्याचं सामर्थ्य असं आहे. आमच्या पुण्याकडे माझे एक डॉक्टर मित्र आहे धनगर दादा, बरं का. आमच्याकडे पुण्याकडे माझे चांगले मित्र आहे. आणि माझं म्हणणं आहे बरं का, माणसानं नेहमी शहाण्या माणसाजवळ बसावं. कोणाजवळ बसावं? कोणाजवळ बसावं? बोला ना आई, कोणाजवळ बसावं? हे आजे बोल की कोणाजवळ बसावं? शहाण्या माणसाजवळ बसावं. बरोबर का ना? पण माणसानं शहाण्याच माणसाजवळ बसावं. तुम्हाला नाही कळालं मी काय बोलतोय ते? माणसानं शहाण्या माणसाजवळ बसावं, पण माणसानं शहाण्याच माणसाजवळ बसावं. का? अति शहाण्या माणसाजवळ बसू नये. तोच रिकामा आहे, तो आपल्याला काय शिकवणार आहे. म्हणून माणसानं कोणाजवळ बसावं? बोला बोला. शहाण्या माणसाजवळ बसावं. आणि मी बसलो त्यांच्याजवळ. त्यांच्याकडे एक पेशंट आलं होतं. डॉक्टर साहेब 3 महिने झाले माझ्या लग्नाला, म्हणजे माझ्या माहित त्याच्या लग्नाला. हा पण 3 दिवसापासून माझ्या बायकोला काय ऐकायला ना. म्हणला डॉक्टर साहेब म्हणले झालं काय? तो म्हणला ऐकायलाय ना. तो म्हणला डॉक्टर साहेब म्हणले कॅपिटल तमरुलुला साहेब काना स्टेटोस्कोप घालतात. ते बघा स्टेटोस्कोप. त्या स्टेटोस्कोपच्या माध्यमातून सांगता येऊ शकतं की किती फुटावून ऐकायला येतं किती फुटावून येत नाही. पण आता तुझी बायको घरी आणि मी इथं दवाखान्यात, मला कसं सांगता येईल की तिला किती फुटावून ऐकायला येत आहे आणि किती फुटावून येत नाही? तू एक काम कर, घरी जा, बायकोला विशिष्ट अंतरावरून हाक मारून पाय. तू म्हटलं जातो घरी. घरी गेलं, 50 फुटावून हाक मारली. अगं ऐकलं का? काय केली भाजी? आतून नो रिप्लाय. याला वाटलं बायकोला 50 फुटावून ऐकायला येत नाही. 50 फुटाचा दरवाजा सोडला, 30 फुटावर आलं. अगं ऐकलं का? काय केली भाजी?
आतून नो रिप्लाय. याला पुन्हा वाटलं बायकोला 30 फुटानं ऐकायला येत नाही. 30 फुटाचा दरवाजा सोडला, 15 फुटावर आलं. आग ऐकलं का? काय केली भाजी? आतून उत्तर आलं नाही. याला राग आला. कोणाचा? तुम्ही जरा बोला ना, इथंच बोलता येईल बरं का, परत नाही बोलता यायचा. कोणाचा राग आला? बायकोचा. गेलं किचनच्या दरवाजात. आग ऐकलं का? काय केली भाजी? आतून पुन्हा उत्तर आलं नाही. याला राग आला. कोणाचा? बायकोचा. इथंच बोलता येणार, परत बोलता नाही येणार बरं का, तुम्ही बोलून घ्या आता, बोला. हा, बायकोचा राग आला आणि गेलं किचन पाशी. तड 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 पावलं उचलत गेलं. बायको पाशी गेला, रपकन, अजून मारला नव्हता. हा, रपकन हात उचलला आणि बायकोला हळूच मारला. तुम्ही तुमच्या बायकोला जोरात मारू शकत नाही. बरोबर बोलले. हा, जोरात मारू शकत नाही. जोरात मारायची हिम्मत नसते, मारू शकतच. ज्याचं त्याचं क्रियापद ज्याने त्याने ओळखून घ्या. रबकन हात उचलला आणि बायकोला हळूच मारला. तिकडून लगेच अनादि निर्गुण प्रगटली भवानी. काय झालं? हा म्हटला तुला किती वेळा विचारलं कशाची भाजी केली? बायको म्हटली तुम्हाला 8 वेळा सांगितलं वांग्याची भाजी केली. तुम्ही लवकर बोला, नाही तर डॉक्टरला मला इथं बोलावं लागेल. प्रॉब्लेम कोण होता? बोला, लवकर बोला, लवकर बोला. अहो तेच बहिरं होतं, तेच. त्याला काय असतं? तुमचं सुद्धा तेच आहे ना. देव आहे, देव आहे, हृदय मंदिर शोधून पाय. देव लांब नाही. आणि मग देव शोधायचा आहे ना, हे आहे बरं का, देव शोधायचा आहे ना. मी सांगतोय तुम्हाला, तुम्ही करताल ते. तिथंच होतो, अजून कॅबिन मध्येच होतो. आणि मग कॅबिन होतो, इकडे बघा ना, इकडे बघा, हे पोरो, हे दादा ऐका, इकडं तिथंच होतो अजून मी. आणि मग आहे ना, त्यांना म्हटलं डॉक्टर साहेब, मी लोकांना लई ज्ञान शिकवतोय, टाळ्या वाजवा. म्हणजे तुम्हाला नाही, तिकडे म्हणलो, हा टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. पण लोक एक दिवस मला अडवतील. लोक म्हणतील की महाराज नुसतं लोकांना ज्ञान शिकवतात. नेमकं टाळीचं महत्व काय? मी दादासाहेबांच्या माध्यमातून शिकवतो एवढं ऐका. आणि मग त्यांना मी सांगितलं की एवढं काय टाळीचं महात्म्य. ते म्हणले महाराज टाळी वाजवा. मी न लाज बाळगता टाळी वाजवली. 3 मिनिटं साहेब बरं का, 3 मिनिटं त्यांनी माझ्याकडून टाळी वाजवून घेतली. मी टाळी वाजवली, जोरा जोरात जोरा जोरात टाळी वाजवली. आणि टाळी वाजवल्यानंतर त्यांनी मला विचारलं तुमचा अनुभव सांगा टाळी वाजवण्याचा. काय झालं हाताला? मी जोरात जोरात टाळी वाजवल्यानंतर माझ्या हाताला वेदना जाणवल्या. एकदा तुम्ही वाजवता म्हणजे तुम्हाला कळेल काय होतं हाताला. वाजवा, जोरात जोरात वाजवा, काय होईल तुम्हाला लगेच कळेल. वाजवा, टाळी वाजवा म्हणतोय मी. अच्छा, टाळी वाजवा. हा, वाजवली बस. ज्याने खरी टाळी वाजवली त्याला एवढ्या भागात काहीतरी जाणवलं असेल. काहीतरी जाणवलं. मला विज्ञान सांगायचं, थोडं बोला ना. काय जाणवलं? काहीतरी वेदना जाणवल्या असतील, काहीतरी कंप जाणवला असेल. थोडं गावठी भाषेत सांगायचं बोललं तर मुंग्या, हा 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 मुंग्या आल्या. म्हणजे हा भ्रम काढून टाकायचा की मुंग्या फक्त 90 रुपयांनीच येतात. समजने वालों की इशारा कॉपी आहे, आपलं काफी आहे. त्याच्यामुळं ज्याला समजल त्याला समजल. हा, आणि मग टाळी वाजवण्याला काय आल्या? बोला, काय आल्या? मुंग्या आल्या. म्हणलं डॉक्टर साहेब मुंग्या आल्या, मुंग्या. म्हणले काय झालं बरं का सिस्टीम आली, इकडे लक्ष द्या बरं का, इकडे लक्ष द्या. आणि म्हणले टाळी वाजवल्यानं मुंग्या आल्या. आणि मुंग्या काय आल्या? ऐका, इकडे बघा. या हातांमध्ये बरं का, ऐका, या हातांमध्ये हजारो नाड्या आहेत. नाड्या आपण त्यांना शिरा म्हणतो, नासा म्हणतो. हे हात एकमेकावर जेव्हा आदळतात त्यावेळेस पांडुरंगानं या हातातल्या नाड्यांकडं एक ताकद दिली आहे. काय? जो कोणी माझ्या विठ्ठल नामात, पांडुरंगाच्या बाळूमामांच्या नावात टाळी वाजवल त्याच्या संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध होतं. आणि रक्त शुद्ध झालं कशानं शुद्ध होतं? टाळी वाजवल्यानं, नामस्मरण घेतल्यानं हे रक्त शुद्ध होतं. आणि रक्त शुद्ध झालेल्या माणसाला कधीच हृदयविकाराचा तीव्र झटका येत नाही. म्हणून टाळी वाजवली पाहिजे. हा टाळी गोड प्रमाण सांगितलं. कीर्तनात टाळी होय पातकाची ओळी. मग टाळी वाजवली
की जन्मातलं महत्वाचं गणित सार्थकी लागतं आणि मग हे सार्थकी लावण्याकरता आम्ही काय केलं पाहिजे? इकडे बघा ना, ऐका ना, काय केलं पाहिजे? 10 मिनिटं राहिलेत, 10च मिनिटं थांबायचे. हा, मला माहिती लय दाटे पेरलं का वर कणसाला बारीक पडत, त्याच्यामुळे पेर मापात असणार आहे, काळजी करायची गरज नाही. मग आम्ही काय केलं पाहिजे? भजनच केलं पाहिजे आणि त्यानं समाधान मिळतं. भजनात प्रमाणे माझ्या उगच बोलणार नाही, महाराज प्रमाणे सदा नाम घोष करू हरिकथा, किंवा पिटी वाजवल्यानं सुद्धा समाधान मिळतं, गायन केल्यानं सुद्धा समाधान मिळतं, कीर्तन केल्यानं, कीर्तनात येऊन बसल्यानं सुद्धा काय होतं? बोला, समाधान मिळतं. समाधान मिळावं पण हे त्यांचं नामस्मरणातून मिळावं. पण सध्या काय झालं दादा सांगू का? सांगणाराही समाधानी नाही. तुमच्यावर घ्या ना, तुमच्यावर घ्या ना, तुमच्यावर घ्या. हा हा, ऐकणार हा असं, हा म्हणजे एवढा एक माणूस आहे माझ्या बाजूला असं. हा, आणि मग आहे ना, आणि मग टाळी वाजवली पाहिजे आणि त्याच्यात समाधान मिळतं. त्या दिवशी काय झालं? कीर्तन संपलं बरं का. तुम्हाला जसा फोन आला होता ना इथून आता, तसं संपलं कीर्तन. आणि कीर्तन संपल्यानंतर 4-5 जणांचे फोन झाले. म्हणले आजच्या महाराजांचं बरोबर काय करायचं ते करायचं. आणि मग कीर्तन संपल्यानंतर गावाच्या बाहेर माझी गाडी अडवली. जेवण खाऊन करून निघलो होतो, गावाच्या बाहेर 400 मीटरला माझी मेडिकलच्या पुढं आपलं गाडी अडवली. आणि गाडी अडवल्यानंतर मला म्हटले महाराज जरा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे कसला प्रॉब्लेम? ते म्हणले महाराज तुमचं ते मानधन दाखवा. जुन्या काळात त्याला मानधन असा शब्द होता, आता शब्द बदलला, अपडेट झाला. पाकिट बरं का महाराज, बरं का, पाकिट असा शब्द आला, पाकिट. आणि माझं पाकिट त्यांना मागितलं. म्हणलं जरा, त्यांनी त्याच्यातले पैसे मोजल्यावर त्यांनी जरा चेहरे पाडले. म्हणलं काय झालं चेहरे पाडायला तुम्हाला? ते म्हणले महाराज या सप्त्यातला, सप्ताह चालू होता, सप्ताह, ह्या सप्त्यातल्या इथून मागच्या कीर्तनकारांना तुमच्यापेक्षा दुप्पट पैसे भरलेत आणि तुम्हाला निम्मेच पैसे भरलेत. हा तुमच्यावर झालेला, बोला ना, अन्याय अशीच म्हटले. म्हणलं आता काय करायचं? हा तुमच्यावर झालेला अन्याय आम्हाला कदापि सहन होणार नाही. 5 मिनिटं जागेवर थांबा, याच्यात आम्ही दुप्पट. आता दुप्पट म्हणलं तुम्हाला नकोय का? मला नकोय का? मी जाम बारीक खुश झालो, मोगॅम्बो. हा, म्हणलं 5 नाही 15 मिनिटं जागेवर थांबतो. त्यांच्या हातात पाकिट दिलं. ते त्या दिवशी गेलेत का? अजूनही आले नाही. खुशाल टाळ्या वाजिता तुम्ही. माझं पाकिट गेलं आणि त्या टाळ्या वाजिता. त्या दिवसापासून ठरवलं जेवढं मिळेल तेवढं घरी न्यायचं, माघारी द्यायचं नाही. म्हणून सांगतोय कधी कधी ना हातच्या गोष्टी निघून जातात. म्हणून समाधान असलं पाहिजे. ठेवेले आनंदे तैसेची रावे, चित्ती असू द्यावे पण समाधान आई वडिलाच्या सेवेनं मिळेल, बरोबर का नाही? आणि त्यांच्या संगतीत ना मला वाटतं जीवन जगण्याच्या काही गोष्टी आहेत असल्या पाहिजे. म्हणून महाराज म्हणले माझ्या वडिलांची मी राशिगा देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा. 10:30ला 5 मिनिटं कमी असताना महाराज सांगायला लागले जर तुझी चरण सेवा असेल तर त्यांनी आमच्या करता काय केलं? अभंगाचं दुसरं चरण. बाबा अभंगाच्या दुसऱ्या चरणात एकदा टाळी वाजवा. महाराजांनी गोड गायलं. उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा. आमच्या करता लय काय केलं आणि आम्ही तो उपकार्यांना जाणला पाहिजे. काय होतं बऱ्याचदा आम्ही बोलता आम्ही बोलतो की काय केलं. नाही आपल्याला जन्म दिलाय हाच लय मोठा उपकार आहे. म्हणून महाराज म्हणले उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा मला घे हे देवा. आणि म्हणून आम्ही सुद्धा तेच करणार. तुझ्या माध्यमातून आम्ही जगतामध्ये आम्ही आदर आहे. अरे किती गोड लिहिले माहिती की का ठिकाणी हिंदी कवी कारण जग से हरा नहीं मैं, खुद से हराम माही रे तेरे बिन मैं तो अधूरा रहा, जीना उड़ा गुलाब माई तेरी चोनरिया
जगतातलं सगळ्यात मोठं महत्वाचं गणित ते आणि म्हणून त्यांच्या नामस्मरणाची भूमिका आम्ही शुद्ध भावानं जोपासावी. कोणाच्या? आई म्हणजे रखुमाई आणि बाप म्हणजे विठोबाय. त्यांचं भजन विठोबा रखुमाई. जय 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 हरी जय 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 विठोबा रखुमाई. माझा वेळ संपलाय. बरोबर 10:30 वाजलेत आणि 8:15 बरोबर कीर्तन चालू झालं होतं आणि म्हणून वेळेत थांबण्याची भूमिका मी जोपासतोय. अजून तरी दुसरा येईल याच्याने नाही आणि वाजवायची माय बाप सणाची जेवणची बा काळा बांधून नेईल सणाची जेवणची बा सणाची जेवणची बा आमची काय बाजा येईल
बोलले एका मुसलमानाची सुना काशी कधी कधी बोलले एका मुसलमानाची सुना त्या तरुणीला आई हात वरती पिंगळा माधवारी बोल बोलतने पिंगळा माधवारी बोल बोले पिंगळा माधवारी आणि म्हणून झालेली सेवा समर्पित करत असताना 2 मिनिटं समारोप करून घेतो आणि ज्ञानदेव तुकाराम तुमच्या हातात आणून देतो. म्हणजे मानवी त्यांचं हास्य झालंय किती ऐकावं किती नाही. आणि म्हणून बरं का आई ऐका ना, झालेली सेवा समर्पित करत असताना आपल्या गावचं वैभव बरं का महाराज दादासाहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय आपल्या गावचं वैभव सोमनाथ दादा श्यामला बागुल यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आमच्या खरं तर विकासदादांना प्रकाशदादांना आणि सोनालीताई आणि नातवांचा मोठा परिवार असेल या परिवारानं केलेला ज्ञानयज्ञ सोहळा आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. आज दादा जिथं कुठं असतील तिथून आज आपल्या मुलांना धन्यवाद देत असतील. का धन्यवाद देत असतील? आज शेवट इतका गोड माझा झालाय की हा शेवट पाहिला तर आज आपले सुद्धा डोळे भरून येतील. एवढा मागं बघितलं तर नजर पुरत नाही एवढी लोक आज या ठिकाणी आलेली आहेत. म्हणून मी धन्यवाद देणारा कोण तर तुकोबा आहे तुम्हाला धन्यवाद देतात. आपुल्या हिता जो आशे जागता धन्य माता पिता तयाच्या युक्तीनुसार बोलण्याचा मी प्रयत्न केलाय. मी कीर्तन 15 मिनिटं जास्त केलं, 10:15 पर्यंतच माझा वेळ होता. पण मग मी 15 मिनिटं वाढवले. पण तरी पोरांचं अजून पोट भरणार त्याला मी काय करणार आहे. पण मग ना आता एवढ्या याच्यात एवढं एकच असतं बरं का. म्हणून जास्त बोलत असताना थांबण्याचा मी प्रयास करतोय. 15 मिनिटं का लांबवले म्हटलं निदान मागून आलेल्यांच्या 2 घास हाती लागलं पाहिजे. मग त्यांचा विचार केला 15 मिनिटं लांबवले. पण सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. गायणाऱ्यांनी सुंदर गायलं बरं का, तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. वाजवणाऱ्यांनी आमचे राम्मा गोड वाजवलं, देवा महाराज आहे. सिस्टीमवाल्यांचे आभार. आपल्या भागातला सगळ्यात मोठा साऊंड सिस्टीम असली त्यांना सुद्धा धन्यवाद आहे. आज तुम्हाला बोलता बोलता लई त्रास दिला बरं का, मी लई त्रास दिला. काही चुकलं असेल ना बरं काय आई तुम्हाला लई बोललो बरं का. आज मी शरीवरून बोललो, तुम्हाला काही चुकलं असेल ना एखादा मुलगा असेल तर दुसरा म्हणून माफ करा ना बरं का. 2 असतील तर तिसरा म्हणून माफ करा, 3 असतील तर चौथा म्हणून माफ करा. एकही नसेल तर प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. त्याची काय गरज नाही. माझा बाप श्रीमंत आहे. माझा किती श्रीमंत माहिती. आळंदीला जर कधी आलात तर माझ्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. आणि म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय. शेवटची त्याला म्हणायची काय नाही म्हणायची ठीक आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं हवामान तज्ज्ञांचा अंदाज असा आलाय तांत्रिक अडचणीमुळं आजचं हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार काही कारणास्तव कीर्तनातील शेवटची चाल रद्द करण्याचा निर्णय हवामान खात्यानं घेतला आहे. आणि म्हणून माझी झालेली सेवा समर्पित करतो. एकदा हात वरती करायचे सगळ्यांनी आणि बरोबर माझ्या बरोबर टाळी वाजवायची. कॅमेरावाले कॅमेरा काढा आणि इथून आता शूटिंग एक्सपिरियन्स पाहिजे. वा वा विठ्ठल
नानकर सर, त्याचप्रमाणे माजी सभापती आदरणीय विजू सर, त्याचप्रमाणे युवा नेते गणेश भाऊ गर्दे आणि बाबासाहेबांच्या वतीने ममताताई असतील, धरतीताई देवरे असतील, नारायण भाऊसाहेब असतील, त्याचप्रमाणे सर्व मान्यवर या ठिकाणी भेट देऊन गेले. त्यांचे सर्वांचे आम्ही या ठिकाणी बागुल परिवाराच्या तर्फे आभार मानतो आणि कीर्तन सेवा संपली अशी आम्ही जाहीर करतो.